नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आजचा म्हणजे कालच्या घडीलाच नवीन GR आलेला आहे। कोणत्या महिला या ठिकाणी पात्र होणार आहेत? 3 मोफत गॅस सिलेंडर पात्र यादी, पैसे भरायचे आणि त्यानंतरच पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती कालच्या GR मध्ये दिलेला आहे। ते GR सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील एकूण राज्यातील पात्र लाभार्थ्यांना कशा पद्धतीने 3 गॅस सिलेंडरचे वितरण या ठिकाणी करण्याबाबतचा जो GR आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर कालच्या घडीला आलेला GR आहे। बघा काय आहे टायटल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महत्त्वाचा असा GR बघा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग दिनांक आहे कालचाच 30 जुलै 2024। बघा थोडक्यात प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहूया। देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे आणि देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे आणि गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जी पात्र कुटुंब आहेत त्या कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम हे तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त जे अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना म्हणजे काही लाभार्थ्यांना हे बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आणि आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही, तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे जे सिलेंडर आहे ते उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब ही शासनाच्या निदर्शनास आलेली आहे। बघा, या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यामागे काय उद्देश होता, काय प्रस्तावना ते थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। बघा, सदर जी बाब आहे ती विचारात घेऊन आपल्या महाराष्ट्र शासनाने सन 2024-25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा त्यांनी केलेली आहे। या उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन निर्णय काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया। लाभार्थ्यांची पात्रता कशा पद्धतीने आहे तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा, शासन निर्णय केंद्र शासनाच्या या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्याचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे। GR देखील प्रकाशित झालेला आहे। सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने या ठिकाणी राबवण्यात येईल। बघा, लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे? सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। तिसरा आहे पात्रता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब हे सदर योजनेस पात्र असेल। एका कुटुंबात म्हणजे रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना या ठिकाणी अनुदेय असेल। हे झाले लाभार्थ्यांची पात्रता कशा पद्धतीने। बघा, गॅस जोडणी जी आहे ती लाभार्थी महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे। तसेच लाडकी बहीण योजना सध्या राबवत असलेले त्या लाडकी बहीण योजनेस पात्र असलेले जे लाभार्थी आहेत त्याही या कुटुंबाला पात्र असणार आहेत।
आणि एका कुटुंबामध्ये केवळ एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे रेशन कार्डानुसार। बघा पुढे योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती। या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत या ठिकाणी करण्यात येते। राज्य शासनाच्या या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांमार्फत या ठिकाणी करण्यात येईल। सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची या ठिकाणी बाजारभावाची जी संपूर्ण रक्कम आहे सरासरी 830 रुपये ग्राहकाकडून घेतली जाते आणि तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आणि त्याच धर्तीवरती तेल कंपन्याने राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रुपये 530 प्रति सिलेंडर इतकी जी रक्कम आहे ती ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची जी यादी आहे ती कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करावी आणि लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी। त्यानंतर या योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे। सबब अंतिमतः तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावरती प्रत्यक्ष खर्च झालेली जी रक्कम आहे ती तेल कंपन्यांना या ठिकाणी अदा करण्यात येईल। त्यानंतर आहे नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून या ठिकाणी जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची जी प्रमाणित यादी आहे तसेच तेल कंपनीज प्रदान करावयाच्या ज्या रकमेच्या शिफारसीसह देयक आहे किंवा वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना या ठिकाणी सादर करावे। लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई या कार्यालयात सादर करण्यात यावे। तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय या आनापू ग्रासवी यांची राहील। बघा पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती कशी असणार आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी या ठिकाणी देण्यात येणार नाही। या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधावाटप तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे। सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी या ठिकाणी समिती देखील गठीत करण्यात यावी। बघा ही समिती देखील तुम्ही पाहू शकता, पदनाम समितीमधील पदनाम बघा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पहा। मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्र व अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात यावी। बघा उपरोक्त समित्यांची कार्यकक्षा कशी असणार आहे तेही या ठिकाणी दिलेले आहेत। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब त्यांचे निश्चित करणे आणि योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याबाबतची देखील दक्षता घेणे। सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आणि आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह या ठिकाणी निश्चित करणे आणि उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना द्यावी।
सदर प्राप्त माहितीनुसार तेल कंपन्यांनी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर बाजार दराने या ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत। ज्या पात्र कुटुंबांनी मोफत द्यावयाच्या सिलेंडरचे पुनर्भरण केले आहे त्या कुटुंबाची माहिती ही कंपन्यांनी दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस द्यावी। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 2 योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी। नियंत्रक, शिधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून प्राप्त जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची खातरजमा या ठिकाणी करून त्यांच्या समितीची मान्यता घेऊन त्या लाभार्थ्यांची किंवा ती लाभार्थ्यांची माहिती वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, अनापू व ग्रासवी, 8वा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, लोटी मार्ग, मुंबई 1 यांना द्यावी। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची रक्कम संपूर्ण रक्कम वसूल करावी। तदनंतरच राज्य शासनाकडून द्यावयाची जी संपूर्ण रक्कम आहे म्हणजेच अंदाजे रुपये 830 प्रति सिलेंडर इतकी रक्कम हे वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय या ठिकाणी अनापू व ग्रासवी यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे DBTद्वारे या ठिकाणी जमा करावी। या जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिमता तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली जी रक्कम आहे ती ग्राहकांना अदा करण्यात येईल। महा-आय-टी यांच्या मार्फत क्षेत्रीय स्तरावर व वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयास स्वतंत्र लॉग इन उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार तांत्रिक सहकार्य महा-आय-टी यांनी उपलब्ध करून द्यावे आणि सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी या करावयाच्या म्हणजे DBT करावयाच्या लाभार्थ्यांची जी यादी आहे ती यादी विभागाने निश्चित केलेल्या तपशिलानुसार पडताळणी करून लॉग इनमध्ये प्रदानाकरिता या वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई या कार्यालयास या ठिकाणी सादर करावी। लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य ती दक्षता घ्यावी आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त तपशिलानुसार DBT करावयाची कार्यवाही ही वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयाने करावी। या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा या ठिकाणी लाभ देण्यात येईल। दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त झालेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत। सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी ही ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे, तेल कंपन्यांना करावयाच्या प्रतिपूर्ती संदर्भातील तक्रारीचे निराकरण करणे आणि तसेच या योजनेच्या एकूण संचालन व समन्वयासाठी नियंत्रक, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरावर देखील खालीलप्रमाणे समिती देखील गठीत करण्यात येत आहे। बघा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने समिती गठीत करण्यात येत आहे राज्य स्तरावरती देखील मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली। पुढे पहा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी होणारा जो खर्च आहे तो मागणी क्रमांक या ठिकाणी 1 अन्न 101 खरेदी आणि पुरवठा 3 खरेदी वितरण आणि किंमत नियंत्रण या ठिकाणी पाहू शकता। या लेखा शीर्षाखाली मंजूर झालेल्या अनुदानातून भागवण्यात येणार आहे आणि सदर शासन निर्णय हे नियोजन विभागाच्या मान्यतेने तसेच वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 270 व्यव 10 दिनांक 29/7/2024 अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित या ठिकाणी करण्यात येत आहे। सदर जो शासन निर्णय आहे तो नेहमीप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात येत आहे।
बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा सहसचिव महाराष्ट्र शासन तातोबा कोळेकर अशा पद्धतीने प्रत देखील खाली दिलेला आहे, तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने हा कालच्या घडीला म्हणजे दिनांक 30 जुलै 2024 रोजी कालच्या घडीला महत्त्वपूर्ण असा जो GR आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे राज्यातील पात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा महत्त्वाचा असा GR कालच्या घडीला प्रकाशित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर A to Z GR काय आहे ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।